या अगोदरच्या भागामध्ये आपण AutoCAD ड्रॉ मेनूचा अभ्यास केलेला आहे। त्या ड्रॉ मेनूमधून जे काही ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्सचा वापर करून आपण आकृत्या कशा पद्धतीने काढल्या जातात ते आपण काय केलेलं आहे पाहिलेलं आहे। आता ड्रॉ मेनू नंतर आपल्याला मॉडिफाय मेनू हा एक दुसरा मेनू आहे। मेनू बारमध्ये जर पाहिला आपण तर त्या मेनू बारमध्ये मॉडिफाय मेनू म्हणून एक मेनू आपल्याला पाहायला मिळेल। त्या मेनूवरती जाऊन मॉडिफाय मेनूवरती जाऊन जर आपण क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये असे अनेक पर्याय तुम्हाला दिसतील। एकूण 11 पर्याय आहेत। त्यातला पहिला आहे इरेज, दुसरा आहे कॉपी, मूव, ऑफसेट, ट्रिम, एक्सटेंड, ब्रेक, फिलेट, स्केल, अरेंज आणि मिरर असे एकूण 11 पर्याय आहेत। आता या मॉडिफाय मेनूचा वापर कधी करायचा? ज्यावेळेस आपण ड्रॉ मेनूच्या सहाय्यानं आकृत्या आपण काढल्यानंतर त्या आकृतीमध्ये काही बदल करायचा झाल्यास तो जो बदल आहे तो बदल आपल्याला मॉडिफाय मेनूच्या मदतीनं आपल्याला करावा लागेल। त्याकरिता मॉडिफाय हा मेनू AutoCAD वापरलेला आहे। तर यामध्ये पहिलं जर AutoCAD मेनू मॉडिफाय मेनूमधला जर पहिला पर्याय पाहिला आपण तर इरेज दिसतो। इरेज म्हणजे काय? खोडणे। आकृतीतील एखादा भाग आपल्याला नको असेल तर तो खोडण्यासाठी इरेज हा पर्याय किंवा ही कमांड आपल्याला वापरावी लागते। आता ती वापरत असताना कशी वापरायची? आपण काय करणार अगोदर मेनू बारमध्ये मॉडिफाय मेनूवरती जाणार, त्याच्यावरती क्लिक करणार। क्लिक केल्यानंतर हे असे सगळे ऑप्शन्स तुम्हाला दिसतील। त्यातील आपल्याला इरेज हा ऑप्शन वापरायचा आहे। इरेजवरती आपल्याला काय करावं लागणार आहे? क्लिक करावं लागणार आहे। नंतर आकृतीतील आपल्याला जो भाग नको आहे, जो भाग काढून टाकायचा आहे किंवा खोडायचा आहे, त्या आकृतीतील त्या भागावरती जाऊन क्लिक करून एंटर की प्रेस केल्यास आपल्याला जो भाग आपल्याला नको आहे तो भाग आपल्या आकृतीमधून काढून टाकला जाईल। त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे कॉपी। कॉपी म्हणजे आहे त्या आकृतीची दुसरी आकृती म्हणजे जशाच तशी दुसरी आकृती बनवणे म्हणजेच दुय्यम प्रत बनवणे। आता ही दुय्यम प्रत बनवत असताना आपण ड्रॉ मेनूच्या सहाय्याने आकृती काढलेली आहे। त्या आकृतीची जशीच्या तशी दुसरी आकृती जर आपल्याला त्या ठिकाणी आणखी काढायची पाहिजे असेल तर आपण परत त्या ड्रॉ मेनूच्या सहाय्याने काढत बसायचं का? नाही। त्याच्याऐवजी कॉपी हा ऑप्शन वापरा। कॉपी या ऑप्शनच्या सहाय्याने जी आकृती आपल्याला पाहावी आहे त्या आकृतीवरती जाऊन क्लिक करा आणि आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी कर्सर पॉइंटर न्या आणि त्या ठिकाणी क्लिक केलं असता आहे तशी दुसरी आकृतीची दुसरी प्रत तुम्हाला तिथं तयार झालेली दिसेल। त्याच्यानंतर मूव हा ऑप्शन आहे। मूव आकृतीचा एखादा ठराविक भाग, निवडलेला भाग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी एक आकृतीचा पूर्ण आकृती न हरवता आकृतीतील ठराविकच भाग आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचा आहे। अशा वेळेस मूव ही कमांड आपल्याला वापरावी लागणार आहे। त्याच्यानंतर आहे ऑफसेट। ऑफसेट या कमांडच्या सहाय्याने आपल्याला समांतर रेषा किंवा समकेंद्री वर्तुळे काढण्यासाठी आपल्याला ऑफसेट ही कमांड वापरावी लागते। त्याच्यानंतर ट्रिम ही कमांड आहे। त्या ट्रिमच्या सहाय्याने ट्रिम या कमांडचा उपयोग नको असलेला भाग, एखादा आकृतीतील भाग आपल्याला नको आहे तो नको असलेला भाग विशिष्ट मर्यादेपर्यंत कमी करता येतो। म्हणजे ते त्या आकृतीची मर्यादा कमी करता येते। एक्सटेंड म्हणजे वाढवणे। एक्सटेंड म्हणजे वाढवणे। एखाद्या आकृतीचा भाग आपल्याला वाढवायचा असेल तर तो वाढवताना आपल्याला एक्सटेंड ही कमांड काय करावी लागेल? वापरावी लागेल। एक्सटेंड या कमांडच्या सहाय्याने आपल्याला विशिष्ट भाग मर्यादेपर्यंत आपल्याला काय करता येतो?
वाढवता येते. त्याच्यानंतरची कमांड आहे ब्रेक. ब्रेक या कमांडच्या साहाय्यानं आकृतीतील काही भाग काढून टाकता येतो. त्याच्यानंतर फिलेट आहे. फिलेट म्हणजे आकृती काढल्यानंतर आकृतीच्या ज्या कडा आहेत त्या कडांना गोलाई किंवा गोलाकार भाग बनवण्यासाठी आपल्याला फिलेट या कमांडचा वापर करावा लागतो. त्याच्यानंतर स्केल आकृतीचं प्रमाण ठरवण्यासाठी स्केल ही कमांड वापरली जाते. आरे आकृतीतील विशिष्ट भाग काही पटीमध्ये तो काय करता येतो, आपल्याला वाढवता येतो आरे या कमांडच्या साहाय्याने. त्याच्यानंतर मिरर ही कमांड आहे. मिरर या कमांडच्या साहाय्यानं आपल्याला मिरर इमेज म्हणजे आरशामध्ये जशा पद्धतीच्या प्रतिमा तयार होतात तशा पद्धतीची प्रतिमा तयार करण्यासाठी मिरर ही कमांड आपल्याला वापरावी लागते. अशा पद्धतीनं आपल्याला मॉडिफाय मेनूमध्ये एकूण 11 कमांड आहेत. त्या 11 कमांडचा वापर करून आपण ज्या आकृत्या ड्रॉ मेनूच्या साहाय्याने काढलेल्या आहेत त्या आकृतीमध्ये आपल्याला फेरफार किंवा बदल करता येतो. त्याच्यानंतर आपल्याला रेषांचे प्रकार. गेल्या वर्षी आपण इयत्ता 9वी मध्ये पाहिलेले आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये रेषांचे प्रकार. कोणती रेषा कधी केव्हा आणि कुठे वापरायची हे आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं. त्यामुळं रेषांचे अनेक प्रकार आहेत. त्या योग्य त्या रेषा योग्य त्या ठिकाणीच वापराव्या लागतात. तशी ही सोय या AutoCADमध्ये रेषेच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळेल. आता हा जो रेषेचा प्रकार आहे, रेषांचे जे प्रकार आहेत ते डाटा या मेनूतील लाईन टाईप या पर्यायावर आपण क्लिक केला असता त्यामध्ये आपल्याला रेषांचे प्रकार पाहायला मिळतील. आपल्याला हवी ती रेषा त्यामधून सिलेक्ट करून त्या रेषेचा वापर आपल्याला आपल्या ड्रॉइंगमध्ये करायचा. त्याचबरोबर आपल्याला दुसरा एक पर्याय आहे, दुसरा मोजमापे. ज्याला आपण इंग्रजीमध्ये डायमेन्शन्स म्हणतो. हे जे डायमेन्शन किंवा ज्याला माप म्हणतो ते माप आकृतीमध्ये अतिशय महत्त्वाची आहे. कारण आपण आकृती काढल्यानंतर त्या आकृतीची माप आपल्याला तिथं देणं बंधनकारक आहे. आकृतीतील माप जर व्यवस्थित असतील तर त्या आपल्याला आकृतीवरून त्याचा अंदाज येतो. त्यामुळं मोजमापे हे अतिशय महत्त्वाचे आहे. ड्रॉइंगमध्ये वस्तूच्या आकाराला आपल्याला मापे द्यावी लागतात. यासाठी डायमेन्शन टूल्स नावाचं एक पर्याय आहे. त्या डायमेन्शन टूल्सचा वापर करून आपण आकृतीला आपण माप आपल्याला देता येतील. आता या ज्या मापाच्या पद्धती आहेत यामध्ये एकंदरीत 3 प्रकारची माप आहेत. एक लिनियर, दुसरं आहे अँग्युलर आणि तिसरं आहे रेडियल. असे 3 प्रकारची माप आपल्याला त्या ठिकाणी देता येतात. तर आपल्याला अशा पद्धतीनं प्रत्येक आकृतीला माप देणं बंधनकारक असेल. अशा पद्धतीनं हे AutoCAD हे प्रकरण या ठिकाणी आपलं संपत आहे. धड्याच्या खाली स्वाध्याय दिलेला आहे. तो स्वाध्याय आपण
सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. काही अडचण असेल तर तुमच्या शंका तुम्ही विचारा. तुमच्या शंकेचं निरसन ताबडतोब केलं जाईल.